नमस्कार मित्र. दिल्लीपासून गल्लीपर्यंत रोज राजकीय आरोप प्रत्यारोपात आपण गुरफटलो असताना दुसऱ्या बाजूला आपल्या गल्लीबोळापर्यंत पिढ्या बर्बाद करणारं विष त्याचा विळखा घट्ट करते. गेल्या काही दिवसापासून ललित पाटील हे नाव तुम्ही बातम्यांमध्ये वाचलंच असेल. यंत्रणेतील कीड किती वाढली आहे आणि ती पुढच्या पिढ्यांच्या जीवावर कशी उठली आहे याचं घातक उदाहरण म्हणजे ललित पाटीलची केस. ड्रग्सच्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये असलेला पाटील आजारपणाचं सोंग घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. या कैद्याने चक्क हॉस्पिटलमधूनच ड्रग्सचा धंदा सुरू केला. हॉस्पिटलच्या गेटजवळ 2 कोटीचं ड्रग्स सापडलं आणि सगळंच उघड झालं. त्यानंतर पाटील रुग्णालयातून पसार झाला. पसार म्हणजे रस्त्याने अगदी आरामशीर चालत जाताना CCTV कॅमेऱ्यात तो टिपला गेला. त्याला साथ देणारे प्रशासनातील काही चेहरे आता उघड होत आहेत. पाटील मूळचा नाशिकमधला, पूर्वी सर्वसामान्य व्यवसाय करणारा आणि राजकीय कनेक्शन चांगला असलेला पाटील ड्रग्सच्या व्यवसायात आता कोट्याधीश झाला होता. तो पळाल्यानं यंत्रणा हादरली, पण काही दिवसातच पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईत पकडलं. मी पळालो नाही तर मला पळवलं, असं पाटीलचं वाक्य होतं. माझ्या पत्रकारितेतील अनुभवानुसार एक गोष्ट नक्की सांगतो. पाटीलच्या या वाक्यानुसार खोलवर तपास झालाच तर अनेक चेहऱ्यांवरील बुरखे फाटतील. पण त्याचं हे वक्तव्य काही दिवसांनी मागं पडलं. त्यानंतर या धंद्यातील काही गुन्हेगारांना पोलिसांनी पकडलं. ड्रग्सच्या धंद्यात पाटील आणि त्याचे साथीदार तसे छोटेच मासे, कारण या समुद्राचा तळ खूप खोल आहे. त्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मोठे मासे आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचंही बोललं जाते. त्यातूनच हा धंदा देशभरात फोफावला. पाटील विकत असलेल्या ड्रग्सचे नाव मेफेड्रॉन म्हणजेच EMD. धंदा करणाऱ्यांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आणि नशा करणाऱ्यांसाठी मृत्यूचा परवानाच. गेल्या काही वर्षातील पोलिसांच्या कारवायामध्ये एकट्या महाराष्ट्रात अब्जावधी रुपयांचे मेफेड्रॉन पकडले गेले. पूर्वी परदेशातून तस्करी करून भारतात मेफेड्रॉन येत होतं. आता ते आपल्याकडंच तयार केलं जाते. त्यातून ते सहज उपलब्ध होत असल्यानं नशा करणाऱ्यांची संख्याही वाढली. मेफेड्रॉन जगात कुठे आणि कशासाठी तयार झालं, भारतात ते कसं पसरलं, नशा म्हणून त्याचा वापर कधी होऊ लागला, आपल्या देशात त्याला बंदी कधी आली, आता ते कोण तयार करते याची थोडीशी माहिती घेऊया. मेफेड्रॉनचं शास्त्रीय नाव 4-मिथाइल केथेनॉल. 1929मध्ये युरोपीय देशात प्रयोगशाळेत त्याचा जन्म झाला. उत्तेजना देणारं औषध म्हणून सुरुवातीला त्याचा वापर झाला. लढायला ताकद मिळावं म्हणून दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकांना ते दिल्याचे उल्लेख आहेत. काही देशात मजुरांची कामाची क्षमता वाढवण्यासाठी त्याचा वापर झाला. 1970 पासून मात्र त्याचे आरोग्यावरील घातक आणि गंभीर परिणाम समोर येऊ लागले. पण तोवर अनेक देशांमध्ये नशेसाठी त्याचा वापर सुरू झाला होता. 1990 ते 2000 या कालावधीत त्याचा वापर झपाट्याने वाढला. नशेसाठीच ते तयार होऊ लागलं. नायजेरिया, टांझानिया, साऊथ आफ्रिकेसह युरोपातील काही देशातून भारतामध्ये त्याची तस्करी वाढली. हे सारं घडत असताना त्यावेळी जगभरात कुठेही त्याच्यावर बंदी नव्हती. अगदी इंटरनेटवरही सुद्धा ते सहज उपलब्ध होत होतं. पार्टी ड्रग्स म्हणून ते फेमस झालं. MDचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन जगात सर्वप्रथम 2007मध्ये इस्रायलने त्याच्यावर बंदी घातली. पाठोपाठ इंग्लंड, स्वीडन आणि 2012मध्ये अमेरिकेसह काही युरोपियन देशात त्याच्यावर बंदी आली. तेव्हा आपल्या देशात त्याच्यावर बंदी नव्हती. एका अभ्यासानुसार जगभरात 18 ते 23 वयोगटातील मुलांमध्ये तोवर MDचं सेवन करणाऱ्यात तब्बल 300% वाढ झाली होती. भारतातील तरुणांमध्येही MDची क्रेज वाढली होती. मुंबई, दिल्लीसारख्या शहरात त्याची विक्री करणारे सापडत होते. पण भारतात त्याला तेव्हा कायद्याने प्रतिबंध नव्हता. म्हणजेच कोकेन, हेरोईन, गांजा अशासारख्या अंमली पदार्थात त्याचा समावेश नव्हता.
ते औषध आणि सौंदर्य प्रसाधने या कायद्यात होतं. त्यामुळं MDची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात पोलिसांपुढेही अडचणी येत होत्या. अशा काळात मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागात MDचे जाळे विस्तारले. त्यामुळे एक घातक औषधाचा समावेश अंमली पदार्थांच्या यादीत करण्यात यावा असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2014 रोजी केंद्र शासनाकडे पाठवला. गांभीर्य लक्षात घेऊन फेब्रुवारी 2015मध्ये त्याचा समावेश देशभरात अंमली पदार्थात होऊन MDवर कायदेशीर बंदी आली. जगातील पहिल्या बंदीनंतर तब्बल 8 वर्षानंतर भारतात MDवर बंदी आली. कठोर कारवाईसाठी आता पोलिसांना कायद्याचे हत्यार मिळाले. त्यानुसार धडक कारवाया सुरू झाल्या. पण या सर्व घडामोडीत MDच्या व्यसनाचा विळखा आणखी घट्ट झाला होता. मोठमोठ्या पार्ट्या, उच्चभ्रू वस्त्या, महाविद्यालय, ITतील तरुणांपासून अगदी बॉलिवूडपर्यंत MDचं कनेक्शन दिसून आलं. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात त्याचा विस्तार समोर आला. रासायनिक क्रियेतून तयार केलं जाणारं मेफेड्रॉन पांढरी पिवळसर भुकटी किंवा क्रिस्टल स्वरूपात अनेक छाप्यात सापडू लागलं. केवळ विक्रीच नव्हे तर औषध तयार करण्याच्या नावाखाली चालणाऱ्या या विषाचे कारखाने पोलिसांच्या हाती लागू लागले. MIDCमधील बंद कारखान्यांचा त्यासाठी वापर होऊ लागला. रासायनिक फॉर्म्युला मिळवून कुणीही ते बनवू लागलं. गुन्हेगार जेलमध्ये मोठमोठ्या रकमांचे सौदे करून हा फॉर्म्युला एकमेकांना सांगत होते. ललित पाटीलच्या केसमधून हेही समोर आलं आहे. मुळात पाटील आणि त्याच्या टोळीला 2019मध्ये MDची फॅक्टरी चालवण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. पाटील पलायन प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत नाशिकमध्ये पाटीलच्या भावाचीही मेफेड्रॉनची फॅक्टरी उजेडात आली. तिथं तब्बल 300 कोटींचं मेफेड्रॉन पकडलं गेलं. महाराष्ट्रात आजवर नाशिकसह मुंबई, नालासोपारा, रांजणगाव, सोलापूर, पालघर, महाड आदी काही भागात असे कारखाने समोर आले आहेत. मुंबई पोलिसांनी थेट गुजरातमध्ये जाऊनही 2 कारखाने पकडले आहेत. प्रयोगशाळेप्रमाणे रचना असलेल्या या विषाच्या कारखान्यांमुळे यंत्रणा चक्रावून जात आहे. या विषाच्या प्रयोगशाळेत गुन्हेगारच शास्त्रज्ञ होऊन पिढ्या बर्बाद करण्याचे संशोधन करू लागलेत. खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या रासायनिक गोष्टी कच्चा माल म्हणून त्यासाठी वापरल्या जातात आणि त्या सहज उपलब्धही होतात. सोलापूरच्या प्रकरणात तर आपल्याला आश्चर्य वाटेल. 10वी नापास झालेले तरुण MIDCमध्ये कारखाना भाड्याने घेऊन मेफेड्रॉन तयार करत होते. कधी काळी परदेशातून तस्करीने येणारे मेफेड्रॉन आता आपल्याकडे कुणीही तयार करून विकू लागले. त्यामुळेच या नशेचं विष आपल्या गल्लीबोळापर्यंत पोचलं आहे. मित्रांनो, या विषाच्या आहारी तरुण का जातोय? धंदा वाढवण्यासाठी त्याला नेमक्या कोणत्या भूलथापा दिल्या जात आहेत? हे विष त्याला किती रुपयांना मिळतंय आणि त्यातून तरुणांना मिळतंय तरी काय? हे मी सांगणार आहे पुढच्या भागात. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.